योद्धा न्यूज मराठी। महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या राज्य कार्याध्यक्षपदी दिलीपराव मेदगे यांची सर्वानुमते निवड। राजगुरुनगर प्रतिनिधी संतोष गारेकर। राजगुरुनगर पुणे। महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या राज्यस्तरीय अधिवेशनात पुणे जिल्ह्यातील खेड पश्चिम तालुक्याचे भूमिपुत्र दिलीपराव मेदगे यांची राज्य कार्याध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। कोल्हापूर येथे राज्यातील विविध शासकीय कंत्राटदार संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला। या अधिवेशनात कोल्हापूरचे बापूसाहेब लाड यांची संस्थापक राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। 11 प्रतिनिधी आणि 45 संघटनांचा सहभाग। कोल्हापूर येथील या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना, डांबर प्लांट ओनर्स असोसिएशन, शासकीय पाणीपुरवठा संघटना यांसह राज्यातील 45 संघटनांचे 1200हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते। कंत्राटदारांच्या अन्यायाविरुद्ध शासनाकडे लढा उभारणार दिलीपराव मेदगे। आपली मगाशी सांगितल्याप्रमाणे आपली मगाशी चर्चा झाल्याप्रमाणे कर्जत शिरूरची ही आपली दुसरी बैठक इतर सिद्धीला पार पडली आहे। शिरूर पासून आपल्या पाबळची मंडळी असेल किंवा मधल्या काही भागातली मंडळी, त्याचप्रमाणे आमच्या वांद्रीची काही मंडळी उपस्थित आहे, शिरवली आहे, आमचे सगळी मंडळी, इथली सगळी मंडळी उपस्थित याला राहिल्याबद्दल मी सर्वप्रथम आपलं सर्वांचं मी स्वागत करतो। आणि आपली जी काही चर्चा झाली याच्यामध्ये या चर्चेमध्ये याच्या पुढचा जो टप्पा असेल तो मी अधिकाऱ्यांची आपली बैठक लावू। अधीक्षक अभियंता जे बाबिस्कर साहेब आहेत त्यांच्यासोबत आपले जे नॅशनल हायवेचे जे यांचे पंडित साहेब आहेत कार्यकारी अभियंता आणि मोनार्च कंपनी यांच्याशी आपण एक संयुक्त बैठक करून आपल्या ज्या काही शंका आहेत तिला आपण प्रोजेक्टवरती आपण समजून घेऊ आणि आपल्या ज्या काही शंका किंवा आपले जे काही म्हणणे आपण तिथे थोडक्यात तिथे ते मांडू। त्यामुळे पुढचं एक 8-10 दिवसामध्ये आपली दुसरी बैठक होईल। माझी सगळ्या या आपल्या कृती समितीच्या सदस्यांना विनंती आहे की आपल्या या कृती समितीचं लवकर नोंदणी करून घेऊ। आपल्यामध्ये काही वकील मंडळी आहेत किंवा यांच्याकडनं आपले डॉक्युमेंट्स जमा करा आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम जे लोक त्या प्रामाणिकपणे भाग घेणाऱ्या यांनाच घ्या। गर्दी करणाऱ्यांची कृती समितीमध्ये गरज नाही। आपल्याला जे विषय समजतील ते आपण खाली लोकांना आपण ते त्याच्याशी बांधील आहोत, कारण आपण कृती समिती करतोय म्हणजे काही कुठली शोची कमिटी नाही। तर आपल्याला उद्या भविष्यामध्ये जमीन अधिग्रहणाचे विषय आहेत, जेव्हा प्रत्यक्षात काम चालू होईल त्यावेळेला त्याचे काही टेक्निकल इश्यू असणार आहेत आणि हे काम लवकर चालू व्हावं म्हणून मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, बांधकाम मंत्री असतील यांच्याशी आपल्याला थोडासा पाठपुरावा करणं गरजेचं आहे। आणि जे स्थानिक आपले लोकप्रतिनिधी तुमच्या आमदार असेल, आमच्या इथले आमदार असतील किंवा जे कोण त्याच्या या सगळ्या परिसरामध्ये जिल्हा परिषद सदस्य असेल याही मंडळींना आपण विश्वासात घेऊन आपण त्यांच्यासोबत काम करण्याचा प्रयत्न करू। त्यांना समजा देते ते इंटरेस्ट नसेल तर आपल्याला त्यांच्याहून थांबायची काही गरज नाही, कारण लोकशाहीमध्ये आपल्या त्यांना जेवढे अधिकार आहेत त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला अधिकार आहेत। त्यांना कदाचित लिमिटेशन येऊ शकतात, पण आपण हे सगळं करू। आपण सगळेजण आलात। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।